निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात पवार गटाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी। छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य आणलं, त्याचप्रमाणे देशातील जाती धर्माची लढाई संपली पाहिजे, तर आमच्या हातात राजकीय नाही तर क्रांतिकारांची मशाल। शिवजयंतीनिमित्त बच्चू कडू यांच्याकडून भावना व्यक्त। आढळरावांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा असेल तर माझा त्यांना शुभेच्छात माझ्या आणि तगडा उमेदवार समोर असला की लढतीत रंगत येते। शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची ही प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत। आमदार प्रतिभा धनोरकर यांनीही चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मागितलं। भाजपकडून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा लढण्याची शक्यता। बारसो रिफायनरीबाबत अद्याप बोलणी सुरू। ऊर्जा खात्यासोबत बोलणी सुरू। योग्य वेळी तपशील उघड करू। वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आरामको कंपनीचा खुलासा। लहान मुलांवर कर्करोगाचे उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयाकडून संलग्न 5 केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय। केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 6,000पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार। चिपळूण राडा प्रकरणी अटक सत्र आणखी गतिमान होणार आहे। राडाचे सीसीटीव्ही तपासण्यासाठी 3 पथकांवर जबाबदारी, तर चिपळूणात अद्यापही 200 पोलीस तैनात। अखेर 2.25 महिन्यांनंतर केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली। कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांना मोठा दिलासा। दाऊची प्रॉपर्टी खरेदी करूनही पैशांचा भरणा न केल्याचं समोर। दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांच्याकडून जमीन खरेदी, मात्र 25% रकमेचा अद्याप भरणाच न केल्याचं समोर आलंय।